नमस्कार, मी तुषार मनोहर कुयाड. हर्ष स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर परत एकदा तुमचे स्वागत आहे. आज आपण म्हणजे आतापर्यंत जवळपास आपले बराच इतिहास कव्हर झालेला आहे याच्या माध्यमातून, PYQच्या माध्यमातून. आज आपण आधुनिक भारताचा इतिहास याला डायरेक्ट आपण सुरुवात करू. ठीक आहे. आधुनिक भारताचा इतिहास जवळपास इथून म्हणजे आहे जवळपास 300-350 क्वेश्चन आहेत, ते पण डिस्कस करून टाकू आपण आणि हा पाठ या ठिकाणी संपून टाकू. महत्त्वाचं म्हणजे हेच जर लेक्चर तुम्हाला लिखित स्वरूपात जर पाहिजे असेल तर यूट्यूबच्या डाव्या साईडला एक CC नावाचं एक कॅप्शन असते किंवा ऑप्शन असते, त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं मी जे बोलत आहे ते स्क्रीनवरती लिहिलं जातं. सुरुवात करू आपण. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी रिकामी जागा हे शहर जिंकून घेतलं. आपण जे डिस्कस केलेलं क्वेश्चन बघा, कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतलं. ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराजुद्दौला यांच्यामध्ये पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले तर 23 जून 1757. प्लासीचे युद्ध 23 जून 1757 यांच्यामध्ये झालं. कोणामध्ये झालं? ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराजुद्दौला याच्यामध्ये झालं. आणि याच्यामध्ये कोण जिंकलं तर ईस्ट इंडिया कंपनी जिंकली. नेक्स्ट, भारतीय व्यापार स्पर्धेत रिकामी जागा यांच्यात 3 युद्ध झाली, त्याच कर्नाटक युद्ध म्हणून ओळखले जाते. कोणामध्ये 3 युद्ध झाली तर फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये 3 युद्ध झाली, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघू, खालीलपैकी कोणी पहिला जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी व्यापार करण्याची सुरू केली? सर्वात पहिले कोण तर डचांनी केली ते. ठीक आहे. नेक्स्ट, ईस्ट इंडिया कंपनीला कोणत्या कराराच्या अंतर्गत बंगाल, बिहार आणि ओडिशा यावर दिवाणी अधिकार मिळाले? तर अलाहाबादचा तह झाला होता. ठीक आहे. कधी झाला तर बक्सरच्या लढाईमध्ये अलाहाबादचा तह, त्याच्यानुसार त्यांनी बंगाल, बिहार आणि ओडिशा यावर दिवाणी अधिकार मिळाले. समोर बघू, 1927 मध्ये ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्सची मद्रास येथे कोणी स्थापना केली? तर मार्गरेट काझिन्स यांनी स्थापना केली. व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट कोणी अंमलात आणला? तर लॉर्ड लिटन यांनी आणला. ठीक आहे. कधीचा आणला? 1878चा. नेक्स्ट, इसवी सन 1949 मध्ये रिकामी जागा येथे राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना केली. दिल्ली या ठिकाणी वस्तू संग्रहालयाची स्थापना केली. ब्रिटिशांनी मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी प्रसिद्ध मराठा डिच नावाचे खंदक कोणत्या शहरात खोदल्या? कोणत्या शहरात खोदल्या? कोलकाता या शहरामध्ये खोदले. नेक्स्ट बघू, याच्यामध्येच ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? तर रयतवारी पद्धत आपण शिकलेलो आहे मद्रास, मुंबईमध्ये. ठीक आहे. हे पण प्रश्न आलेला आहे आणि हा प्रश्न कंबाईनला सुद्धा आलेला आहे. ठीक आहे. साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता, समाजशास्त्र, समाजवादी विचारसरणीचा प्रेरणा खालीलपैकी कोण होता? तर कार्ल मार्क्स होता. ठीक आहे. एवढं सारं वैशिष्ट्य त्याचंच होतं. ब्रिटिशकालीन भारतात कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम विधी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली? लॉर्ड मेकॉले. आपण लॉ कमिशन म्हणतो किंवा विधी आयोगसुद्धा म्हणतो. 1834चा सर्वप्रथम कोणाच्या अंडरमध्ये स्थापन करण्यात आलं? तर आपल्या लॉर्ड मेकॉलेच्या, हे लक्षात ठेवायचं. समोर सायमन कमिशन भारतात कधी आले? तर 1928ला. सायमन गो बॅक. ठीक आहे. नेक्स्ट, गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली? जॉर्ज 5वा. ठीक आहे. गेटवे ऑफ इंडियाची निर्मिती. बरं, सायमन कमिशन कमी नेमण्यात आलं तर 1927. सायमन कमिशन भारतात कधी आलं तर 1928. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं, कारण इथं कन्फ्यूज होण्यामध्ये काय नाही. भारतामध्ये कधी आला असा प्रश्न होता म्हणून सांगा. ठीक आहे. बरं, गेटवे ऑफ इंडियाची उभारणी कोणता राजा महाराजा आगमनानिमित्त करण्यात आले? जॉर्ज 5वा हे आलं होतं, म्हणजे पंचम जॉर्ज म्हणतो आपण त्याला, 5वा. का बरं? तर ज्यावेळेस बंगालची फाळणी झाली होती त्यावेळेस 1905 मध्ये बंगालची फाळणी रद्द करण्यासाठीच, म्हणजे याच्याच काळात. तर यावेळेस बंगालची फाळणी म्हणजे हा आपल्या इथं येणार होता, त्याच्या आगमनाप्रित्यर्थ म्हणजे सन्मानासाठी गेटवे ऑफ इंडियाची उभारणी केली. तर कुठे केली? तर मुंबईमध्ये. ठीक आहे. बरं, दिल्लीचं गेट ऑफ इंडिया आहे, त्याचे कशासाठी बनलं? तर 1971 मध्ये जे आपलं युद्ध झालं त्याच्या स्मरणार्थ ते बांधण्यात आलं. समोर बघू, त्याच्यानंतर कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात पहिला कारखाना स्थापन केला? तर कोणत्या? जहांगीरांच्या काळात. नेक्स्ट, 1802 मध्ये पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. कोणता? दुसरा बाजीराव याने केला. तर कधी? तर 1802 मध्ये. नेक्स्ट, रिकामी जागा या गोंड स्वातंत्र्य सेनानींनी 1857च्या उठावात भाग घेतला. कोण होते? वीर बाबूराव शेडमाके यांनी भाग घेतला होता, म्हणजे ते गोंड याच्या होते समाजातून. वास्को द गामा याने खालीलपैकी कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? तर वास्को द गामा 1498, कलिकत बंदर, झामोरीन राजा. कोणता होता? झामोरीन. मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य कोण? तर नाना जगन्नाथ शंकर शेठ, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. बक्सरची लढाई कधी झाली? तर 22 ऑक्टोबर 1764 मध्ये. प्लासीची लढाई 57 मध्ये आणि बक्सरची लढाई 64 मध्ये, हे पण लक्षात ठेवायचं. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी
फॅक्टरी भारतामध्ये कुठे स्थापन झाली तर सुरतमध्ये. म्हणजेच काय इंग्रजांची पहिली वखार कुठं तर सुरत, तेच आहे. म्हणजे प्रश्न थोडासा आलटउलट आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षाचा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो? मोर्ले मिंटो सुधारणा कायदा म्हणून कोणता ओळखला जातो? तर हा फेमस क्वेश्चन आहे. 1909. मॉन्टेग्यूचे स्फोट 1919चा. ठीक आहे. मोर्ले मिंटो म्हणला तर 1909चा. मॉन्टेग्यूचे स्फोट 1919चा. ब्रिटिशकालीन कायदे किंवा साहित्य आयोग याच्यावरती प्रश्न बघू आपण. खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? ते एकदम फेमस क्वेश्चन आहे. रॉलेट कायदा 1919चा. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या कायद्याने लोकसेवकांच्या निवडींची खुली स्पर्धा प्रणाली सुरू केली? तर 1953चा संधी अधिकारी किंवा याला संधी कायदा असं सुद्धा म्हणतो आपण. नेक्स्ट, कायदे मंडळाचा विस्तार व लोकनियुक्त सदस्यांचे बहुमत या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड यांनी सुचवलेल्या सुधारणा करणारा कायदा केव्हा अंमलात आला? आता सांगितलं. मोर्ले मिंटो कायदा कधीचा? तर जवळपास याला मोर्ले मिंटो कायदा 1909चा आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919चा. सेमच आहे आणि याचं उत्तर 1919च आहे. मग खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतात सांप्रदायिक मतदारांची ओळख करून दिली? तर भारतीय परिषद कायदा 1909चा. म्हणजेच काय सांप्रदायिकता म्हणजे पाळली मतदार, म्हणजेच काय मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या कायद्याने दिले? तर ते 1909चाच कायदा आहे की यांनी सर्वप्रथम मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले. ठीक आहे. आणि 1919च्या कायद्यानं शिखांना दिले आणि 1935च्या कायद्याने अँग्लो इंडियन, युरोपियन भारतीय आणि तसेच इतर भारतीय समजा यांनासुद्धा त्यांनी दिले होते. असो, समोर बघू. रोलेट ॲक्ट कधी पास झाला? तर रोलेट ॲक्ट कधी पास? 1919चा. याच्या आधीच सांगितलं तुम्हाला. रोलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाडण्याचे आवाहन केले? तर 6 एप्रिल 1919ला हरताळ पाडण्याचे आवाहन केले होते. आणि जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला? तर 13 एप्रिल 1919ला. हे लक्षात ठेवायचं. कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेल्या निदर्शनाच्या जखमी झालेल्या लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला? बरोबर आहे. लाला लजपत रायचं कोणत्या अधिकाऱ्याविरुद्ध हे करत होते? सायमन गो बॅक हे आंदोलन चालू केलं होतं त्यांनी. म्हणजे सायमन परत जा, कारण सायमनमध्ये आपला कोणताही म्हणजे सायमन कमिशनमध्ये आपलं कोणतंही नव्हतं. मग याचं उत्तर काय आहे? सायमन कमिशन. चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने मिळाले? तर रॉलेट ॲक्टनुसार सुद्धाच मिळाले. हे सुद्धा लक्षात ठेवा. रॉलेट ॲक्ट कधीचं? ते 1919चा. कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली? तर भारतातील इंग्रजांची मक्तेदारी कधी? तर 1813च्या कायद्यानुसार. तर 1813चा कायदा झाला आणि त्याच्यात फक्त 2 अपवाद ठेवले. त्याच्यामध्ये चहाचा व्यापार आणि चीनसोबतचा व्यापार याच्यातून 2 अपवाद होते आणि ते सुद्धा चीनचा व्यापार आणि चहाचा व्यापार हे 1933च्या चार्टर्ड ॲक्टने सुद्धा म्हणजे नष्ट करण्यात आले. समोर बघू. जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला? तर 16 ऑगस्ट 1932. ठीक आहे. दुसरी गोलमेज बरेच परिषद झाली त्याच्यानंतरच यांनी जाहीर केला होता. नेक्स्ट, पुणे करारास कारणीभूत ठरलेला जातीय निवाडा 1932मध्ये प्रसिद्ध झाला. हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान कोण मांडला? तर पहिल्याच प्रश्नामध्ये याचं उत्तर दिलं आहे, तर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी. ठीक आहे. फेमस क्वेश्चन आहे. समोर चुकी म्हणजेच काय याच्यामध्ये बरोबर जोड्या ओळखू आपण. ब्रिटिशकालीन लढाई आणि उठाव. बिलबन, विक्रमादेव चरित्र यांनी. त्याच्यानंतर इब्राहिम, आदिलशाह, नवसारनामा आणि पंप रामायण हे यांनी लिहिलेलं समजा काही पुस्तक आहे. पुढील बघू आपण. आता कालानुक्रम लावा म्हणते. ठीक आहे. सर्वात पहिले काय झालं? तर प्लासीची लढाई, त्याच्यानंतर बक्सरची लढाई, त्याच्यानंतर प्लासीची लढाई झाली. त्याच्यानंतर म्हणजेच हा प्रश्न रद्दच होता इथं. ठीक आहे. समोरचा प्रश्न बघू, कारण याच्यामध्ये ऑप्शन तसे दिले नाही. सर्वात पहिले म्हटलं तर प्लासीची लढाई, नंतर बक्सरची लढाई आणि इतर समोरच्या म्हणजे लढाया झाल्या. समोर बघू. नेक्स्ट, ब्रिटिशांची बंदी बनवलेला थिबा राजा हा कोणत्या देशातला होता? कोणता? तर म्यानमार देशातला होता. हे लक्षात ठेवा. पहिल्या जागतिक युद्धाच्या कालावधीत खालीलपैकी कोणता होता? पहिला जागतिक पहिला जो महायुद्ध झाला त्याचा कालावधी कोणता? हा असा प्रश्न विचारला तर 14 ते 18, 1914 ते 1918. दुसरं महायुद्ध कधी झालं? तर 1939 ते 1945 या दरम्यान झालं होतं. ठीक आहे. याच्यावरती एक स्टोरीसुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकली. म्हणजे 10 इयर एज्युकेशन प्लॅन, जपान 0 to हिरो. ठीक आहे. असो. ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले? तर रामसिंग यांनी केले. कुका जी विद्रोही चळवळ झाली होती पंजाबमध्ये. ठीक आहे. तर याचं नेतृत्व कोणी? रामसिंगने केलं. दुसरा मराठा इंग्रज युद्ध या ठिकाणी झाले तर कधी? असंही या ठिकाणी झालं. नेक्स्ट, भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई, बक्सरची लढाई या लढाया खालीलपैकी अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या? प्लासीची लढाई 1757 आणि बक्सरची लढाई 1765. प्लासीच्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला आणि बक्सरच्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया मजबूत केला गेला. हाही सुद्धा प्रश्न आहे समोर.
इसवी सन 1899मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले, तर सदाशिव नीळकंठ जोशी यांनी केले. हे सुद्धा प्रश्न फेमस आहे. ब्रिटिशांनी रिकामी जागा ब्रिटिशांनी भारतात रिकामी जागा युद्धाची राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली, तर प्लासीच्या लढाईने म्हणजेच काय पाया घातला गेला किंवा मुहूर्तमेढ रोवली असं सुद्धा म्हणते. समोर बघू, व्हाईसरॉय लॉर्ड व्हेवेल यांनी व्हेवेल योजना कोणत्या वर्षी जाहीर केली, ते 1945. व्हेवेल योजना कधीची, ते 1945ची. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला, तर 1858चा. ठीक आहे, व्हाईसरॉय कधी झाला, 1858चा. इसवी सन 1829मध्ये सतीच्या चालीची बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला, तर लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी संमत केला. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात, लॉर्ड रिपन याला म्हणतात. भारताचे अखेरचे गव्हर्नर जनरल कोण होते, तर सी राजगोपालचारी होते. भारताचे अखेरचे गव्हर्नर जनरल म्हणलं सी राजगोपालचारी. याचा खूप मोठा क्रम आहे. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणलं तर माउंटबॅटन. ठीक आहे. आणि भारताचे दुसरे गव्हर्नर म्हणलं सी राजगोपालचारी. भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणले म्हणजे स्वातंत्र्यानंतरचे ते सी राजगोपालचारीचे ते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे गव्हर्नर जनरलचं पद नाहीसंच करण्यात आलं. समोर बघू, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय म्हणून कोण, तर लॉर्ड कॅनिंग. शेवटचा गव्हर्नर जनरल तोच होता. त्याच्याच काळामध्ये 1857चं युद्ध झालं किंवा उठाव झाला आणि त्याच्यानंतर गव्हर्नरच्या जागी व्हाईसरॉय हे पण नवीन पद निर्माण करण्यात आलं. लॉर्ड डलहौसी हा रिकामी जागा या कालावधीत भारताचा गव्हर्नर जनरल 1848 ते 1856. नंतर 1942च्या भारत छोडो आंदोलनावेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते, तर कोण होते, लॉर्ड लिथनिन्गो हे ते. त्याच्यानंतर बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने बनला, तर हा प्रश्न नेहमीच येतो आपल्याला. 1833च्या चार्टर्ड कायद्याने. आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोणा, तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. नेक्स्ट म्हणजेच काय, खालीपैकी कोणती शेवटी मराठा पेशव्याला त्याच्या पदावरून हटविले, त्याचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवले, तर ते हेस्टिंग होता. ठीक आहे. जानिवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अनुमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय, हा जनरल डायर होता. बदमाश व्यक्ती होता हा. ठीक आहे. खालील व्हाईसरॉय ठीक आहे, खालीपैकी कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला, हे परत रिपीट झालं प्रश्न. चार्टर्ड ॲक्ट 1833. खालीपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल, बिहार आणि ओरिसा येथील मुघल राज्याकडून दिवाणी स्वीकारले, तर हेच आपलं बक्सरची लढाई 1765मध्ये. नेक्स्ट, भारतात इसवी सन 1856मध्ये रिकामी जागा आणि पुरातत्वाची विभागाची स्थापना केली, डलहौसी. हा पुरातत्वशास्त्राविषयी महत्त्वाचा होता चांगला डलहौसी. ठीक आहे. 1856. मुंबई बेट हे इंग्लंडच्या राजा दुसरा चार्ल्स याला कोण दिले, तर याला म्हणजे चार्ल्स राजा ॲक्च्युली हे कोणाकडे होतं, पोर्तुगीजांकडे होतं. पोर्तुगीजाची एक मुलगी राजाला दिली, कोणत्या इंग्लंडच्या राजाला, आणि त्याला आंदन म्हणून हे बेट दिलं होतं. तर त्याला त्याच्या विवाहाप्रसंगी पोर्तुगीजांनी हे आंदन दिलेले बेट आहे, असं त्याचं उत्तर आहे. समोर बघू, 1827मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता, तर पुणे परिसराचा रॉबर्टसन कलेक्टर होता. नेक्स्ट, याने रॉबर्टसन म्हणजे दुसरा गव्हर्नर. ठीक आहे. महाराष्ट्राचा पहिला गव्हर्नर म्हणजेच एल्फिस्टन, दुसरा गव्हर्नर म्हणजे रॉबर्टसन. समोर बघू आपण. याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला, कोण होता, लॉर्ड मेकॉले. ठीक आहे. लॉर्ड मेकॉलेने इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. त्याच्यानंतर काय, पुढील व्हाईसरॉयची त्याच्या कारकिर्दीनुसार सुरुवातीपासून ते अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करा. असो, पहिले लागते लॉर्ड कॅनिंग, त्याच्यानंतर लागते लॉर्ड मेयो, त्याच्यानंतर लागते लॉर्ड लिटन आणि त्याच्यानंतर लागते लॉर्ड कर्झन. हे आता आपल्याला समजा, आपण ते वाचलेलं असल्यामुळे ते तुम्हाला समजून जाईल. समोर बघू, रिकामी जागा या गव्हर्नर जनरलच्या काळात इसवी सन 1772मध्ये जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याच्या कामावर देखरेख ठेवण्याचे कलेक्टर या पदाची निर्मिती करणे. कलेक्टर हे पद कोण निर्माण केलं, कोणाच्या काळात निर्माण झालं, वॉरेन हेस्टिंगच्या काळात झालं. ठीक आहे. आणि कलेक्टर पदाला समजा जे अधिकार आहे ते कोणा दिले, तर जवळपास यांनी दिले, आपला कॉर्नवालिस संहितेनं. त्याच्यानंतर आणखी कलेक्टरला महत्त्वाचे म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचे सुद्धा अधिकार दिले, जवळपास 1833च्या काळामध्ये. बेंटिंगच्या काळामध्ये सुद्धा त्याला भेटले. समोर बघू आपण. त्याच्यानंतर सन 1904मध्ये प्राचीन स्मारक करण्याचे श्रेय कोणाला जाते, तर लॉर्ड कर्झन. 1904 लॉर्ड कर्झन हाही खूप बदमाश व्यक्ती होता. वायव्य सरहद प्रांत कोणी निर्माण केला, तर लॉर्ड कर्झननीच निर्माण केला. ठीक आहे. बदमाश व्यक्ती. त्याच्यानंतर 1857चा उठाव बघू आपण. याच्यामधले प्रश्न, 1857च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कशाचा वापर केला जातो. ठीक आहे. तर कमळाचे फूल हे सैन्यामध्ये प्रसिद्ध होतं आणि भाकरी हे गावच्या नागरिकामध्ये. समोर बघू आपण.
याच्यामधलं अट्टा स्वातंत्र्य समरात खालीलपैकी कोणत्या नेत्याने भाग घेतला? तर सर्वांनीच घेतला. कुंवर सिंग घेतला, जनरल भक्त खां यांनी घेतला आणि राणी लक्ष्मीबाई, म्हणजेच वरीलपैकी सर्वच होते. ठीक आहे, समोर बघू. इसवी सन 1857च्या उठावात अयशस्वी झाल्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी आपले उर्वरित आयुष्य कुठे व्यतीत केले? तर नेपाळ या ठिकाणी गेले होते ते. योग्य पर्याय, बरं ते जाऊ द्या, योग्य पर्याय निवडा म्हणते, पण याच्यामध्ये दोन्ही चुकीचे आहे. उदाहरणार्थ 1857च्या उठावाच्या वेळी मुघल बादशाह कोण होता? तर यावेळी मोहम्मद अब्दाली देऊन होतं. ते मोहम्मद अब्दाली नसून त्याचं नाव होतं बहादूर शाह जफर. ठीक आहे. नेक्स्ट तात्या टोपे 1857च्या लढाईत लढता शहीद झाले, तर नाही, यांना फाशी देण्यात आली पकडून. ठीक आहे, हे पण चुकीचं होतं. असो, नेक्स्ट बघू. क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी रिकामी जागा या दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले, तर हेच परत तोच क्वेश्चन, बहादूर शाह. नेक्स्ट बहादूर शाह दुसरा होता, पण हे पण लक्षात ठेवायचं. 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? तर नानासाहेब पेशवे. हा कंबाईनला येऊन गेलेला प्रश्न आहे. कंबाईनला 2-3 वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे. बघू, समोर बघू. आणि आत्ता 2024च्या राज्यसेवेला सुद्धा हा प्रश्न झाला आहे. ठीक आहे, रिपीट झाला. म्हणजे याच्यातले प्रश्न तिकडचे इकडे जवळपास काही प्रश्न तुम्हाला UPSCचे सुद्धा याच्यामध्ये रिपीट झाले. असो, समोर बघू. खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नाही? तर कोणती नाही? तर काश्मीरचा राजा गुलाब सिंग. ठीक आहे, कारण हे नसणारच. काश्मीरचा राजा गुलाब सिंग तो कुठं राहिला आणि हे कुठं राहिलं, उठाव झाला कुठं, असं म्हणजे काहीतरी आपल्याला समजा थोडंसं ट्रिक वगैरे लावून किंवा आपल्याला समजा वाचण्यात जर गेलं असेल तर ते सुद्धा लक्षात येऊ शकते. समोर बघू. वीर बापूराव शेडमाके रिकाम जागाच्या लढाईत सहभागी होते, तर कोणत्या? 1857च्या. 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे यांनी हिंदी शिपायाने बराकपूर येथील छावणीत झालेल्या पहिल्या गोळीने 1857च्या क्रांतिकाराची ठिणगी पडली. या गोळीचा पहिला बळी मेजर ह्युसन हा होता. ठीक आहे, पण कदाचित काही पुस्तकामध्ये याची डेट झाली, काही पुस्तकामध्ये नाही झाली म्हणते. असो, ब्रिटिशांचे आर्थिक महसूल जमीन धोरणे बघू आपण. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? सर्वात योग्य पर्याय निवडा, तर म्हणजे रयतवारी म्हणते. आहे, रयतेचे राज्य म्हणजे रयतवारी. समोर बघू. इंग्रजांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब रिकाम जागा यांच्या कारकिर्दीत करण्यात आला, तर लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या काळात करण्यात आला. हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन करण्यात आले? तर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशी करण्यासाठी हंटर आयोग नेमला होता. एक हंटर आयोग 1882ला सुद्धा झाला होता. तो म्हणजेच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संस्थेची चौकशी करण्यासाठी आला. त्याच्यासमोर महात्मा फुले आणि आपलं त्या कोण होते? महात्मा फुले आणि पंडित रमाबाई यांनी सुद्धा साक्ष दिली होती. सोबत इतरही लोकांनी दिल्या होत्या, पण ह्या महत्त्वाच्या आहे. 6 जण होते जवळपास ते साक्ष देणारे. समोर बघू. ब्रिटिशकालीन वृत्तपत्रे आणि संबंधित पुस्तके. इंग्रज भारताचे आर्थिक शोषण करत असल्याबाबतचा आर्थिक निसरण्याचा सिद्धांत कोणी मांडला? तर दादाभाई नौरोजी यांनी मांडला. हे आपण केलं, लेक्चरमध्ये बघितलं. प्रभाकर साप्ताहिक कोणी सुरू केले? तर भाऊ महाजन यांनी सुरू केले. याच्यातूनच शतपत्रे मांडली होती. त्याच्यानंतर सर भाऊ महाजन याच्या वृत्तपत्र म्हणजेच काय प्रभाकर या वृत्तपत्र शतपत्रे कोणी मांडली? हा एक प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. नेक्स्ट, कॉमनवेल्थ साप्ताहिकाचे संस्थापक कोण होते? तर ॲनी बेझंट ताई. ठीक आहे, लक्षात. त्याच्यानंतर कार सोनोदास मुलजी यांनी रिकामी जागा हे वृत्तपत्र सुरू केले. तर सत्यप्रकाश चालू केले. खालीपैकी चुकीची जोडी समजा ओळखा म्हणते, तर याच्यामध्ये काय चुकीचे? लोकमान्य टिळक गीता रहस्य ते तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शूद्र कोण होते हे लिहिलं त्यांनी, आणि ज्योतिबा फुले शेतकऱ्यांचे आसूड हे लिहिलं तर. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण. आता महात्मा गांधीविषयी त्यांचं पुस्तक दिलेलं नाही या ठिकाणी. समोर बघू. 1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर लक्ष्मणराव फाटक यांनी सुरू केले. बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर फिरोजशाह मेहता. बॉम्बे क्रॉनिकल. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र चालू केले? तर मूकनायक. आणि मूकनायक या शीर्षकस्थानी काय होते? तर तुकारामाचे अभंगाचे जे समजा गीते याचे हे होते मुद्दे ते त्याच्यावर मांडले होते. ठीक आहे, किंवा तुकारामाचे अभंग त्याच्यावरती लिहिले होते. संत तुकाराम म्हणून आपण, सॉरी. तर लक्षात कसं ठेवायचं? मुका तुका असं लक्षात ठेवू आपण. त्याच्यानंतर साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करत असत? तर स्वतंत्र भारत. 1791 सुरू झालेल्या मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? तर बॉम्बे हेरॉल्ड. आणि याची स्थापना कधी झाली ते सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर कोणी काढले? तर बाळशास्त्री जांभेकर. कधी काढले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला त्याची तारीख सांगतो, 6 जानेवारी. तुम्ही इयर सांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर हितवादी या वृत्तपत्राचे जनक कोण होते? गोपाळकृष्ण गोखले. नेक्स्ट, अल हिलाल हे वर्तमानपत्र कोणी चालू केले? तर मौलाना आझाद यांनी चालू केले. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर महात्मा गांधी यांनी चालू केले.
अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी चालू केले? लाला हरदयाळ यांनी चालू केले. ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक कोण? राजेंद्र प्रसाद, म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता राजेंद्र प्रसाद कोण होते? भारताचे पहिली ते सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. त्याच्यानंतर जयराम स्वामी या संतांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर कोणते? यथार्थ दीपिका लिहिला होता. ठीक आहे. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र यांनी सुरू केले तर कोणा? जेम्स ऑगस्ट हिकी, बेंगॉल गॅझेट हे चालू केलं होतं. त्याच्यानंतर काय? गोपाल गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाही? तर संबंधित कोणकोणते आहेत ते बघू आपण. केशरी आहे, मराठा आणि सुधारक आहे. लक्षात ठेवा, या तिन्ही वृत्तपत्राशी संबंधित होते. कोण? गोपाल गणेश आगरकर. राष्ट्रवादाशी संबंध नव्हते ते. समोर बघू. जोसेफ मॅझनीचे चरित्र कोणी लिहिले? तर विद्या सावरकर यांनी जोसेफ मॅझनीचे चरित्र. हा आपल्या जोसेफ मॅझनीचे चरित्र कोणी लिहिले होते? हा आपल्या कराडे सरांना प्रश्न विचारला होता KBCमध्ये. ठीक आहे. आणि कितीतरी जवळपास असो 1-2 लाखाचा प्रश्न असेल ते. बघा एवढा मोठा खतरनाक प्रश्न आला इथं. ते नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या वृत्तपत्र सुरू केले. कोणती? समता हे वृत्तपत्र चालू केले. नेक्स्ट 1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर लक्ष्मणराव फाटक यांनी चालू केले. प्रार्थना समाजाचे समाज प्रबोधनासाठी हे वृत्तपत्र सुरू केले. तर सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र चालू केले होते प्रार्थना समाज प्रबोधनासाठी. हिटलर रिकामी जागा या आत्मचरित्रातून त्यांच्या नाझीवादाचे रूप स्पष्ट होते. तर माइन काम्फ त्याचं आत्मचरित्र आहे. दीन-ए इलाही या ग्रंथाचे लेखक खालीपैकी कोण आहेत? अकबर. हा प्रश्न इथे यायला नव्हता पाहिजे पण असो, आला तर आला. पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना दिला जाणारा दर्पण पुरस्कार कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जातो? दर्पण कोणाचं आहे? तर बाळशास्त्री जांभेकरांचं. समोर बघू. इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते? तर विष्णुशास्त्री पंडित होते. होमरूल चळवळीच्या प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरू झाले? तर न्यू इंडिया चालू झाले. त्याच्यानंतर 1937 मराठा साप्ताहिकाची स्थापना आक्रू वाघमारे यांनी केली. त्याच्यानंतर चतुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हेमाद्री यांनी लिहिला. समोर बघू. सन 1995 न्यू इंडिया या कॉमनवेल्थ या वृत्तपत्रातून ब्रिटिशांच्या साम्राज्याविरोधात कोणी मोहीम सुरू केली? तर ॲनी बेझंट यांनी चालू केली. खालीपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही? तर कोणता नाही? भावार्थ रामायण नाही लिहिला. तर अमृतानुभव लिहिला, ज्ञानेश्वरी लिहिली, चांगदेव पासष्टी हे सुद्धा ज्ञानेश्वरांनीच लिहिली. समोर बघू. जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या रिकामी जागा या ग्रंथात अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला होता. कोणता? डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले? तर आचार्य विनोबा भावे यांनी चालू केले. 19व्या शतकात कामगारांच्या प्रश्नाचं वाचा फोडणारे महाराष्ट्रातील आणि कदाचित भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते होते? तर दिनबंधू होते. तर कोणी चालू? कृष्णराव भालेकर यांनी चालू केले. तर कधी चालू केले? तर 1877. आणि हे दिनबंधू म्हणजेच कोणाचं एक हे करत होतं, प्रदर्शन करत होतं, कोणाचं समजा मूल्य जाणून घेत होतं, ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पाठिंब्याने सुरुवात केलं होतं. सोबतच हे असो समोर आठवलेलं सांग. नेक्स्ट वंदे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून रिकामी जागा या तरुणांनी मने क्रांतिकारकाकडे वळवली. तर अरविंद घोष यांनी वळवली. त्याच्यानंतर काय? भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात अग्रदूत कोणाला संबोधतात? तर जेम्स हिकी याला संबोधतात. जेम्स ऑगस्ट हिकी किंवा जेम्स हिकी याला संबोधले जाते. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणार आहे का? हा अग्रलेख खालीपैकी कोणत्या वृत्तपत्रातील होता? तर केशरी या वृत्तपत्रातील होता. ठीक आहे. आणि आणखीन एक त्यांनी लिहिला होता, म्हणजेच काय, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? आणि राज्य करणं म्हणजेच सूट घेणे नसून हे सुद्धा त्यांनी एक लेख लिहिला होता. असो, तर या ठिकाणी मी इथेच थांबतो. तुम्हाला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आजचा आवडला असेल. ठीक आहे. आवडला असल्यास तुम्ही कमेंट्स, शेअर्स आणि लाईक करू शकता. लाईक करत जा. असो, तर या ठिकाणी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.